अतिउष्णतेने तेल्या रोगाचे संक्रमण झाल्याने बहरलेल्या 3 एकर डाळिंब बाग ट्रॅक्टरच्या सहाय्याने उपटून फेकण्याची वेळ. येवले तालुक्यातील जळगाव नेऊर येथील डाळिंब उत्पादक शेतकरी कोंडाजी शंकर शिंदे व संतोष शिंदे या पितापुत्रावर आली. लागोपाठ 2 वर्षांपासून डाळिंब पिकावर केलेला अमाप खर्च, केलेली मेहनत वाया जात असल्याने अखेर संपूर्ण 3 एकर डाळिंब बागेवर ट्रॅक्टर चालवण्यात आला. सलग दुसऱ्या वर्षी उत्पादन खर्चही वसूल न झाल्याने सरासरी वर्षाला 15 लाख रुपये तोटा सहन करावा लागला. त्यानुसार 2 वर्षांचे 30 लाख रुपयांचे नुकसान शिंदे कुटुंबाला सहन करावे लागले. 20 वर्षांपासून सदर शेतकरी आपल्या शेतात ठिकठिकाणी डाळिंब शेतीमध्ये आपले नशीब आजमावित होते. 3 वर्षांपूर्वी नवीन जागेत 3 एकर डाळिंब लागवड केली होती. पूर्ण वेळ डाळिंबावर लक्ष केंद्रित करून भर उन्हाळ्यात पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून शेततळे उभे केले. सेंद्रिय शेतीसाठी जीवामृत युनिट उभे केले. त्यात रात्री अपरात्री केलेली मेहनत, औषध फवारणीचा खर्च मातीमोल झाला. 8 दिवसांपूर्वी जळगाव नेऊर येथील डाळिंब उत्पादक शेतकरी बबन शिंदे, गोकुळ शिंदे, योगेश शिंदे यांनी आपल्या 6 एकर बहरलेल्या डाळिंब शेतावर ट्रॅक्टर चालवून संपूर्ण डाळिंब बाग उद्ध्वस्त केली. त्यात 30 ते 35 लाख रुपयांचे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. बदलत्या हवामानामुळे आणि पिकांवर पडणाऱ्या रोगांमुळे शेतकरी हैराण झाला असून उत्पादन कसे घ्यावे हा प्रश्न आता शेतकऱ्याला पडला आहे. दोन वर्ष पूर्ण आम्हाला त्याला रोगाने निसर्गाच्या ह्याच्यामुळे मागच्या वर्षी खूप पाऊस असल्यामुळे मागच्या वर्षी फेल गेलं आहे आणि यावर्षी अति टेम्परेचर असल्यामुळे त्याला रोगांना पूर्ण बाग उद्ध्वस्त झाली. त्याच्यामुळे मग 2 वर्ष हाती काही न लागल्यामुळे आमचं 3-4 लाख रुपये खर्च दरवर्षी वाया जातो आहे. त्याच्यामुळं आम्ही आता हे काढून टाकायचा निर्णय घेत आहे. तर याच्यावर जास्त लक्ष दिलं पाहिजे. समजा खर्च होऊन जर शेतकरी ते होत असेल तर कशात कमवायचं बुवाचं, कसं कर्ज काढायचं लोकांनी उत्पन्न नसल्यामुळे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.